मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. झाली आपली सकाळ आणि आता आपल्याला बनवायचं आहे जेवण. जेवणामध्ये आपलं काय मेनू आहे आजचा? आणि मेथीची भाजी आहे आणि नाश्त्याला पोहे बनवणार आहे. मेथीची भाजी, चपाती जेवणाला असेल, रात्रीची भाकरी पण आहे. आणि आता पोहे बनवून नाश्त्याला आज पोहे बनवायचे. खूप दिवस झाले पोहे नाही केले. छान बटाटा टाकून पोहे बिहे बनवणार आहे. आणि साहेबांचं आज लेट आहे, शनिवार आहे. लेट म्हणजे ऑफिस नाही आहे, सुट्टी असते. तर थोडंसं लेट जायचं आहे त्यांना, त्याच्यामुळे आज सगळं आरामात आहे. सकाळी सकाळी लवकर नाही उठलो आहे आणि लवकर नाही आवरले. तर आता आवरायचं आणि मग कामाला जायला आपली तयारी. 1 तासात सगळं पटापट आवरलं पाहिजे. 9:15 वाजले ते आता किती 10:30ला निघणार आम्ही. आज हे सोडायला तर 11:45ला पण निघू शकतो. तर एवढ्या वेळात आवरून घ्यायचं आहे. पोहे बिहे बनवायचे, मेथीची भाजी बनवायची, थोड्याशा चपात्या, नाही तर मग डाळ भात आहेच आहे. तर चला फटाफट पोह्यांची तयारी करूया. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आमचे आणि पोहे पण बघून घ्या. कोणाचे कधी चिकट होतात, कोणाचे कधी असे खुले खुले बनत नाही. तर नक्की पोह्याचा व्हिडिओ पण बघा. स्पेशल असं काही नाही आहे, जे आहे ते नॉर्मल आहे, आपलं रोजचंच असतं तसं आणि रेग्युलर सारखंच आहे. तर नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. एक कांदा, एक बटाटा, मिरच्या, 3 मिरच्या आणि कोथिंबीर छान असं धुवून कट करून घेते. हे धुवून घेतलंय, हे पण इथं धुवून घेतलं. आता छान असं कटिंग करून घ्यायचं बारीक एकदम. असं बारीक कापायचं चांगलं, म्हणजे कसं खाताना पण दाताखाली येणार नाही आणि काय नाही. बारीक कांदा कापायचा, बारीक सगळं कापायचं. टोमॅटो पण आवडतो पोह्यामध्ये मला, पण आता नाही टाकत आहे. अरे यांचं काय नाही, याच्यात काय टाकलं त्याच्यात काय टाकलं असं काय नसतं, पण आता नाही टाकणार आहे. कांदा मस्त असं बारीक कट करून घेतला चांगला. बटाटा पण बारीक क्यूब करून घ्यायचं, बटाट्याचे असे. कढई ठेवून घेऊया गॅसवरती. गॅस ऑन करू. त्याच्यामध्ये टाकूया तेल. पोहे असेल तर थोडं तेल जास्त असलं तरी चालतं, छान लागतात पोहे. तेल छान गरम झालंय. थोडीशी राई, थोडीशी टाकायची, जास्त नाही. राई चांगली तडतडली की कढीपत्ता, मिरची, बटाटे, हळद, झाकण ठेवून द्यायचं थोडा वेळ. तिथे कांदा टाकलाय, मीठ पण टाकले कांद्यावरती. बटाटे शिजलेच आहे चांगले बारीक. आता क्यूब करून टाकले की मग शिजतात असे. कांदा परतेपर्यंत अजून कच्चे असतील तर ते पण नरम होऊन जातील. तिथे कांदा आता परतवून घ्यायचा. तिथे साईडला मेथी पण टाकून घेतली लगेच. हे दुपारच्या जेवणाची तयारी आहे, कारण दुपारी 2 वाजतील मला कामावरून यायला, म्हणून मी आताच बनवून ठेवणार आहे. आणि आता ही 2 दिवसाला दिसेलच आमच्याकडे मेथीची भाजी, कारण मला प्रचंड आवडते. हे पण खातात, यांना पण आवडते. तर मेथीची भाजी कशी आता थंडीमध्ये चांगली, कमरेला चांगलं असतात. अख्खी मेथी खाल्ली जात नाही आपल्याकडनं, कडू लागते, किंवा मेथीचे लाडू खायला कडू लागतात. तर ही अशी पालेभाजी खाल्ली. आणि आता 6 महिने तरी मिळाले पालेभाज्या, चांगल्या फ्रेश येतात आहे. तोपर्यंत खाऊन घ्यायच्या, नंतर मिळत नाही परत, मग महाग पण होतात आणि इतक्या फ्रेश नाही येत आहे. तर मग आता आहेच, जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं. जे सीझन आहे त्याचं ते त्या टायमाला खाऊन घ्यायचं. इथे भाजी शिजते, इथं पोह्यांचा कांदा पण परतलाय.
ते छान आपले पोहे भिजून रेडी आहेत, एकदम मोकळे मोकळे झाले ते बघा. भिजवून ठेवलेले ते. जाळी माझी बाजूच्या ताईंकडे आहे, ताई कामाला गेले ते, मी आता आणायला गेली नाही. तर छान असं पोहे पण हे झाले ते. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि याला चांगला आता कांदा हा परतत आला आहे. नरम झाला कांदा की मग पोहे टाकून घेणार आहे त्याच्यात. ते आता पोहे असे परतून झाले ते. आणि भरपूर सारी कोथिंबीर आधी पण टाकली, मी आत्ता पण टाकणार आहे. आणि कोथिंबीर स्वस्त आहे, टाकायला आहे काही करायची नाही. आता महाग असली तरी पण टाकायची, पोह्यामध्ये कोथिंबीर चांगली लागते. आणि आता आणि जास्त याला हलवायचे नाही, म्हणजे कसे असे सुट्टे सुट्टे झाले पाहिजे, चिकटा नाही झाला पाहिजे अजिबात. पण आता हे सगळे एकदम सुटे सुटे झालेले आहेत. आता याच्यामध्ये लिंबू तुम्हाला आता पिळायचं असेल तर तुम्ही आता पण पिळू शकता. आम्ही खाताना घेणार आहे. कोणी कोणी थोडीशी साखर पण टाकतं. मला गोडा तिखट आवडत नाही, तिखटात गोड आवडत नाही. खोबरं टाकून घेणार आहे इथे. आणि आपले पोहे असे सकाळी सकाळी नाश्त्याला पोहे तयार आहे. आणि साहेब तुम्ही तयार आहे का नाही अजून? हे पण तयार आहेत. तर चला मस्त गरमागरम नाश्ता करून घेऊया. आपले पोहे झाले ते रेडी बघा. साईडला चहा पण ठेवून घेतली आहे. इथे भाजी रेडी होते. थोडंसं पाणी सुटलं त्याच्यामुळे अजून आटून द्यायचं आहे त्याला. दूध अद्रकवाली चाय. काय सांगसाल नाही सांगसाल? काढायला आले तुम्ही बघा ना, सुट्टी आहे मला. हा तरी मी तिला बोललो नको डबा. नको पटकन 3 फुलके बोललं करून देते पटापट. आळूच्या वड्या बॉईल केलेल्या आहे, म्हणलं दुपारी घरी येईल, मला असं वाटलं होतं. नको दुपारी घरी. हा पण आता तुम्ही बोलताय मी घरी नाही येणार आहे ना, मग कशाला आपलं. कुठं गाडी गोडी गेली, कुठं पण गाडी लांब गेली, दुटी लागली लांब कुठं, मग आपला डबा सोबत असला म्हणजे कसं उघडलं खाल्लं. नवऱ्याची काळजी केली पाहिजे ना बायकांनी, है का नाही? बायकांनी नाही बायकोनी. असं मध्ये कसं उमटतं, एखादा शब्द फक्त चुकला पाहिजे बोलताना आणि जाणून बसून चुकवते, जेणेकरून लगेच एवढा हसू लगेच. माझं काही रिॲक्शन येणार नाही का चुकवला तरी पण. खोकला आहे ना, वातावरण खराब आहे म्हणून खोकला. लयच वातावरण खराब झाले ना, बोल पटकन. आणि मी पळपट आहे पण याच्यावरच लागते, कारण दिवसातून 2-3 वेळा धुतला. आताही किचन पुसून झाला होता सगळा, नाही तर वलसर काढाप्यावरती काय लागते. छान येतं त्याच्यावरती चपात्या मस्त अशा फुगलेल्या वगैरे. पळपट पण आहे, त्याच्यावरती पण असतात कधी कधी, याच्यावरती पण असतात ते. तर आता डबा पण भरून देते. आपलं सोबत असलं म्हणजे आपल्या नवऱ्याची काळजी आपल्यालाच पाहिजे, मला, जेणेकरून मला. आणि मी घेते काळजी त्यांची बघा. कशी भारी टम्म फुगलेली. बाहेरचं खाऊन देत नाही जास्त करून. बायको सारखी फुगलेली. असू द्या हो. बायको सारखी फुगली होती चांग टम. फुगायला तुम्ही पण अशी काळजी घेत जा तुमच्या घरच्या करत्या पुरुषाची, कारण खूप मेहनत असते पुरुषांच्या मागं. पण आपलं बाईचं काम सगळ्यांना दिसतं, पुरुषाचं कोणाला दिसत नाही, आहे की नाही? हा, तो झोपाच काढून येतो. नाही नाही असं माझ्या बाबतीत तेच बोलणार, काय डोक्यावर दगड चाललंय, झोपात काढून आले. असू द्या काही पण असू दे, पण कामाला जात आहे ना, ते महत्व आहे ना. कामाला जाते सगळ्याच घरातले पुरुष, कामाला जाते ते, घर चालवते ते, काम करतात एवढं बाहेर जाऊन. आता तुमची एक ठीक आहे, बाकीचे पण आहेत ना, किती मेहनत आहे. आता गाडी चालवणं म्हणजे मेहनत नाही का? आता तुम्ही रोजचा ऑफिसच्या कामाला असल्यावर तेवढी नाही तुमची हे, पण आपल्या गाडीवर गेल्यावर एवढे आता 10-12 तास जाणार तुम्ही. संध्याकाळी यायला 11 वाजतील का 12 वाजतील तुम्हाला यायला. तोपर्यंत मग 12-12:30ला पण येतात कधी कधी. मेहनत खूप करते ते, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. मग आता बघा ही परत इच्छासारखी फुगल बघा. छोट्या छोट्या बनवल्या, 2-3 असल्या का तरी पण बस झाल्या, पण घरचं पाहिजे असं. बघा फुगली बघा इच्छासारखी टम. बाबा मग हे पण बाहेर खायला जाणार नाही, घरून असं जेवण दिलं की ते विचार करतात, ते बोलतात बाहेर काय खायचं समजत नाही मला. त्याच्याकरता घरचा डबा असलं म्हणजे आपलं 2 चपात्या द्या तरी चालतील, भात द्या, खिचडी द्या, काही द्या, साधं आहे, फक्त जेवण द्या. काही असं नसतं त्याचं, मला हे नको ते नको. चला चहा. आय कमिंग.
आई पण कमी. हा चलो चाय पिते. बाय. बाय. आलं काम तुमचं हे झालं. अरे जा प्या. पाण्याची बाटली, डबा आणि दोघंही सज्ज आहे आम्ही कामाला जायला. चलो तयारी करू फटाफट. सज्जा काम करायचं. नुसतं काम. आराम पण आहे, काम काय नाही. 10:30 झाले ना, जाऊया ना आता. 1 तासात सगळं उरकलं बघा. किती वाजले होते मी आज उठले तेव्हा? 9. तुम्ही 9:15 उठले, मी 9ला उठले. नाश्ता पण झाला, डबा पण झाला. मनात असेल तर सगळं काय होतं कामाला. काय काय आहे? तयारी केली आहे ना, म्हणून अशी तयारी केली अशी. एक काम करून झालं, 1 तासात होऊन जातो तो काम माझा. खिचडी बनवली गाजर टाकून, रताळ्याची कापं फ्राय करून दिली आणि पापड फ्राय केले. सोबत आपला ठेचा फेवरेट मॅडम लोकांचं पण आणि कस्टमर लोकांचं पण. पण एवढं कोणी तिखट खात नाही म्हणून थोडा कमी हे करतो मी. त्याचं सेल पण करते पण आता पण. आणि इथे आली मैत्रिणी दुसऱ्या कामामध्ये. छान अशी भेंडी धुवून कट करून घेतली. तर पॅनमध्ये तेल टाकून तिला सोटे करून घेतली. परत पॅनमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये थोडीशी उडदाची डाळ टाकली, थोडीशी राई टाकून घ्यायची आणि हिंग टाकायचा. ही साऊथ इंडियन स्टाईलची आहे, कारण त्या लोकांना जास्त मसाले लागत नाही, त्याच्यामुळे अशी पण आवडते त्यांना. आणि मस्त मी अशी बनवून देते, तर छान लागते चपातीसोबत. कधी तुम्ही पण ट्राय करून बघा. नेहमीच आपल्या पद्धतीचं नाही, सगळ्या पद्धतीचं जेवण ट्राय केलं पाहिजे. इथे लसूण टाकला, कढीपत्ता टाकला आणि मिरच्या टाकून घेतल्या ते. आणि त्याच्यामध्ये आता आपण जी सोटे करून घेतलेली भेंडी आहे ती टाकून घ्यायची. थोडीशी हळद ॲड केली आणि हिंग पण टाकायचं, कारण यांच्या जेवणामध्ये फोडणीला शक्यतो उडदाची डाळ, राई, कढीपत्ता आणि 1 मिरची असते आणि त्याच्यामध्येच भाज्या केलेल्या जातात. कमी मसाले खाल्लेले चांगलं असतं. आता जास्त मसाले टाकले तर चटपटी जेवण बनतं, पण कमी मसाले टाकून पण जेवण तितकंच टेस्टी लागतं आणि छान लागतं. मीठ टाकून वगैरे. इथे आता ही भेंडी वाफ नाही याला झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवलं की याचा कलर हे होतो येलोसारखा. त्याच्यासाठी याला स्लो गॅसवरती अशीच हलवून शिजवून घ्यायची चांगली. आणि शिजली पण जाते आणि चांगली लागते, कारण झाकण ठेवल्यानंतर हिचा कलर पिवळा होतो त्याच्यासाठी. आता इथं थोडी हळद आहे म्हणून हे पिवळं दिसतं. इथे सांबार पावडर मी ॲड केली आहे. आणि बघा आता शिजल्यानंतर आपली भेंडी तयार आहे. इथे चिंच घालून आंबट डाळ बनवली, इथे चपात्या बनवल्या आणि बघा इथे फुलके पण किती नरम बनवले ते. मस्त तूप बीप लावून चपात्या ठेवून दिल्या. ते इथे भात बनला आहे आणि इथे चिकनचं कालचं होतं दीदीने खाल्लेलं, ते गरम करून ठेवलं. सगळं जेवण असं डब्यांमध्ये काढून डबे पॅक करून ठेवले आणि प्लेट वगैरे काढून आपलं किचन क्लीन केलं आहे नेहमीसारखंच आहे. आणि कामं अशी नीटनेटकी केली की मॅडम लोकांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण छान वाटतं कामं करायला. दुसऱ्या दिवशी आल्यावरती मला सकाळी असं किचन भेटून जातो, तर त्याच्यासाठी मी असं टापटीपणा किचन आवरून जाते सगळीकडेच. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मला छान असं सकाळी सकाळी किचन दिसलं की प्रसन्न वाटतं. झाली आपली कामं, जाऊया आता आपण घरी. इथे डाळ भात, भेंडी, चपात्या, थोडंसं चिकन होतं त्याला गरम करून ठेवलं. आता घरी जेवण बनवलेलं आहे. मेथीची भाजी आहे, चपाती आहे, रात्रीची आळूवडी पण आहे आणि डाळ भात पण आहे. जाऊन मस्त जेवण करायचं. साहेबांना तर डबा दिलेला आहे. चला जाऊया घरी. संध्याकाळचं काय रुटीन असेल ते शेअर करू. तर संध्याकाळ झाली, मस्त उठले, फ्रेश झाले. पहिलं आता बोललं झाडू वगैरे लावून घेते, मग नंतर दिवा वगैरे लावायला. आणि हे आई येणार आहे, बोलले येतो मी घरी. सकाळपासून आता गाडीवरच गेलेले आहेत, तर येतोय बोलले घरी. तोपर्यंत मी झाडू बिडू लावून किचन वगैरे क्लीन केला. आता झाडू बिडू मारून दिवाबत्ती करून घेऊया, कारण सकाळी झाडू मारलेला पण लादी पुसायची राहिली होती, तर आता लादी पुसून घेणार आहे. आणि हे सगळं आवरल्याच्या नंतर दिवाबत्ती करायची. आणि छान येताना गाजर आणले ते मस्त, तर याच्यावरून समजून गेले असं ना आता तुम्ही मी आज काय बनवणार आहे. गाजरचा हलवा बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागेल. आणि मस्त असा गाजरचा हलवा बनवून संध्याकाळी तुम्हाला मी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा.
तर मैत्रिणींनो, इथे गाजर छान असे किसून घेतले. बहिणींसोबत व्हिडिओ कॉल चालू होता. बहीण होती, दोघी बहिणी होत्या, मुलगी पण होती. आणि यांच्याबरोबर माझं रोजचं बोलणं आमचं चालू असतं व्हिडिओ कॉल. आणि भरपूर वेळ घेतात आहे माझ्या पोरी. आणि आता इथे मला गाजरचा हलवा बनवायचा आहे. इथे बोल भरून झालं, 1 किलो गाजर आहे ते. आणि इथे आपल्या आळूच्या वड्या पण आहेत, नंतर त्या फ्राय करणार आहे. तर इथे आता मी गाजरचा हलवा बनवून घेणार आहे. छान गाजर धुवून घेतले. आणि मस्त आता सीझन आहे, जो सीझन आहे ते सीझन वाईज जे पण मिळतं ते सगळं खायचं असतं. जसं की मी सकाळीच बोललेली मेथीची भाजी आता सीझन आहे तर 2 दिवसाला बनली जाईल आमच्याकडे. तसंच आता यांना पण गाजरचा हलवा ट्राय करायचा होता आणि आवडते यांना. तर बोला आता गाजर नवीन बाजारात यायला लागले, ते वाटाणे आहेत, गाजर आहे, सगळं काही नवीन येतं आहे. तर बोलं बघूया आता बनवून छान असं दाखवते मी तुम्हाला रेसिपी माझ्या पद्धतीने. गाजराचा हलवा सिंपल आहे, जास्त काय माझं हे नसतं, जास्त इन्ग्रेडियंट्स नाही घालून करणार आहे. थोडेसे काजू बदाम रोस्ट करून घेणार, त्याची पावडर करणार, पावडर म्हणजे कुटून घेणार आहे. आणि छान तूप टाकून गाजरचा हलवा. तुम्ही रेसिपी नक्की बघा पुढे. चांगली गरम झाली, त्याच्यामध्ये भरपूर असं मोठी पोळी भरून तूप टाकून घेतले. आणि हे तूप आता सगळीकडे असं पसरवून घेणार आहे, म्हणजे गाजर टाकल्यानंतर कढईला चिकटणार नाही. आणि तूप टाकल्यानंतर गाजराचा हलवा खूप छान लागतो. तर आता इथे तूप आपलं वितळ आहे, त्याच्यामध्ये हे गाजर टाकून घेणार आहे. आणि इथे विलायची घेतली मी, 5-6 विलायची सोलून घेतली आहे. त्याच्यामध्ये इथे 1 चमचा साखर टाकणार आहे, म्हणजे ही विलायची बारीक व्हायला मदत होईल. आणि याला आता चांगली बारीक करून घेते मी. इथे बघू शकता छान अशी बारीक पावडर करून घेतली विलायचीची. त्याच्यामध्ये टाकून घेतली विलायची मी. इथे आता चांगले मी गाजर परतवून घेतले. ते लगेच दूध नाही टाकत आहे मी, कोणी कोणी लगेच दूध टाकतं, मध्ये जरा कच्चं राहतं. तर इथे आता चांगले खाली बसत चालले ते हे गाजर किसलेले मस्त शिजत आहेत आपले. भरपूर प्रमाणात होते, कमी झाले ते. इथे काजू आणि बदाम मी कुटून घेतले ते पण आता याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता याच्यामध्ये 1 कप दूध घेतलंय मी, दूध ॲड करते याच्यात. ज्या कपाने दूध घेतलं होतं त्याच कप आता 2 कप साखर टाकणार आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता कोणाला कमी गोड लागतं, कोणाला जास्त गोड लागतं. इथे साखर टाकून घेते, 2 कप साखर टाकणार आहे. दूध आणि साखरेचं छान पाणी झाले आता. तर याला चांगलं आता ह्याच पाण्यामध्ये शिजून द्यायचं पूर्ण सुका होईपर्यंत. आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट नंतर टाकणार आहे, काजू बदाम. आणि आता हे चांगलं शिजवून घेते स्लो गॅसवरती 10 मिनटं तरी. ते बघा रंग पण किती छान आहे त्याचा, जसंच्या तसा. आणि मस्त आता शिजतोय आपलं, स्लो गॅसवरती ठेवलेलं आहे मी. इथे आता मी त्याच्यावरती हे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे, हे पावडर केलेले. गाजरचा हलवा बनवून तयार आहे. कलर पण छान आला आहे, रंग मस्त आला आहे. आणि असं मस्त प्लेटीमध्ये सर्विंग केलं आहे, छान झालं आहे. थोडासा देवासाठी काढून ठेवला आहे वाटीमध्ये, कारण फर्स्ट टाईम बनवलेलं आहे, पहिल्यांदाच आणली गाजरं सीझनची आता. तर आता फर्स्ट टाईम बनवलं तर मस्त असा दिसतोय बघा.